झाडांसाठी अजरामर झालेला ताकसीम चौक. लेखक धनंजय बिजले. प्रिय पंतप्रधान, माझा राजकारणाशी काडीचाही संबंध नाही. मला त्याच्याशी काही देणे घेणेही नाही. तरीही मी रस्त्यावर का उतरलो? केवळ 2 झाडांसाठी नक्कीच नाही. भल्या पहाटे शांतपणे निदर्शनं करणाऱ्या तरुणांवर पोलिसांनी ज्या प्रकारे हल्ला केला ते पाहून मी हे बंड पुकारलं आहे. माझ्या मुलाच्या वाट्यालाही असं येऊ नये अशी माझी मनोमन कळकळ आहे. त्याला निपक्षपाती लोकशाही देशात राहायला मिळावं यासाठी मी माझ्या घरातून थेट रस्त्यावर उतरलो आहे. किम बातू या जाहिरात संस्थेत काम करणाऱ्या तरुण सृजनशील संचालकानं तुर्कस्थानचे पंतप्रधान रिसिप तायिप एर्दोगान यांना पाठवलेलं हे पत्र आहे. तुर्कस्थानची राजधानी इस्तंबूलमधील ऐतिहासिक ताकसीम चौकात जमलेल्या हजारो निदर्शकांमध्ये त्या दिवशी याच पत्राची चर्चा होती. सोशल मीडियावरून प्रत्येक जण हे पत्र एकमेकांना शेअर करीत होता. किम सारखेच अनेक व्हाईट कॉलर, सुशिक्षित, हुशार, आधुनिक विचारसरणीचे, आधुनिक जीवनशैली जगणारे तरुण तरुणी सरकारच्या मुस्कटदाबीच्या धोरणाविरोधात रस्त्यावर उतरले होते. खरं तर मी व माझे 2 मित्र इतिहासाचे विद्यार्थी तुर्कस्थानात एका फेलोशिपच्या निमित्तानं वर्षभरासाठी इथं आलो होतो. ऐतिहासिक वारसा असलेल्या या देशाची सफर करणे हाही मनातील सुप्त हेतू होताच. इस्तंबूलला येणारा कोणीही सर्वप्रथम भेट देतो तो ताकसीम चौकालाच. हा चौक म्हणजे या शहराचं वैभवच आहे. त्यामुळे आम्ही हॉटेलमधून बाहेर पडलो आणि थेट या चौकातच आलो. पण इथे पाहतो तो सारा माहोलच वेगळा होता. आम्ही नुसतं पाहत होतो. नक्की काय चाललंय हे आम्हाला कळत नव्हतं. त्या दिवशी इस्तंबूलचा ताकसीम चौक रोजच्या सारखा नव्हताच. आधुनिक जीवनशैलीतील तिथली तरुणाई एरवी मोबाईलमध्ये, गॅझेटमध्ये गुंग असते. सोशल मीडियाच्या नाहीतर आधुनिक माध्यमांच्या आहारी गेलेली तरुणाई जशी जगभर वावरते तीच गत इथेही होती. कधीतरी इथल्या वर्तमानपत्रात, कुठल्याशा मासिकात या तरुण मंडळींच्या सामाजिक संबंध नसल्यासारख्या वागण्यावर पानच्या पानं लिहिली जात होती. स्वतःच्या जगातच रममाण झालेली ही पिढी जागी आहे वा नाही हे न पाहताच व्यक्त केलेली ही मतं आज नक्कीच चुकली होती. आज ताकसीम चौकात ठिकठिकाणी तंबू दिसत होते. कुणी पियानो वाजवत होते तर कुणी सरकारविरोधात घोषणा देत होते. काही जण कुठलंसं स्वातंत्र्यासंबंधी गीत गात होतं तर Sample complete. Ready to continue?